विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवार वंदन. विचार मंचावर उपस्थित असलेले या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप आमदार अमोल मिटकरी साहेब, सर्व पक्षीय नगरसेवक नगरसेविका, सर्व माझे कार्यकर्ते, या लोकसभेला इच्छुक उमेदवार, माता आणि भगिनींनो, खरंच आज खूप आनंद वाटतोय. आज 3 मार्च 2024 आपला भी महोत्सव, उत्सव नात्यांचा, बहुजनांच्या विचारांचा, द बुद्धिस्ट फेस्टिवल. खरंच आज आमची खरंच आज दिवाळी आहे. साहेब, तुम्ही आज जो वेळ दिला, खरंच खूप खूप आम्हाला आनंद वाटतो. मागच्या वेळी तुम्ही मला 14 एप्रिलला खरवई इथं भेटले होता आणि मला तुम्ही शब्द दिला होता का भाऊ, साहेब बदलापूरमध्ये बघितले का कशी दिवाळी आहे. झालं का साहेब? बघा, असं आमच्या इथं भीमोत्सव साजरा होतो. माझ्या कार्यकर्त्यांची ती अरेंजमेंट आहे. प्रवीण भाऊ भाषणाला उभे राहिले तर ते असंच जल्लोष साजरा करतात. खरंच माझ्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद. साहेब, तुम्ही मला शब्द दिलता का खरवई इथे आपण जेव्हा 14 एप्रिलला भेटलेलो तेव्हा मला बोलले भाऊ का मी 2020मध्ये जो भीमोत्सवाला आलतो आणि मला खरंच खूप असा टाईम कमी मिळालेला, पण ह्या वर्षी जर भीमोत्सव असेल तर मी तुम्हाला जास्तीत जास्त टाईम देईल. आणि खरंच साहेब, तुम्ही आम्हाला खूप खूप जास्ती टाईम दिला. शाहू फुले आंबेडकर बाबासाहेबांचे समाजाला असलेलं योगदान इतकं छान पद्धतीने तुम्ही मांडला. साहेब, खरंच तुमचे आम्ही धन्यवाद मानतो. या बदलापूर शहर हे शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपर्शांनी पावन झालेली भूमी आहे. बदलापूर गाव इथे जेव्हा पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ज्या रस्त्याने ते गेले, खरंच साहेब तिथे आम्ही पूर्णकृती पुतळा बांधलेला आहे. तर वामनशेठच्या आमचे वामनशेठ हे शहर प्रमुख आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांच्या प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधलेला आहे.
या सोनोलीच्या इथं या नदीच्या पलीकडे असं भव्य दिव्य असं स्मारक बांधलेलं आहे आणि ते सुद्धा आमचे या बदलापूर शहरातले आमदार कतुरे साहेबांनी त्यांचं योगदान आहे. आम्हाला खूप आनंद वाटतो की मागच्या वर्षी जे स्मारकाचं लोकार्पण झालं त्या लोकार्पणाला केंद्रीय मंत्री असतील, कपिल पाटील साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्वच मान्यवर असतील आणि आमचे आमदार असतील, तेव्हा समाजातर्फे आम्ही त्यांना एक मागणी केली साहेब का सोनोलीच्या इथे एक बाबजी पीर आहे, त्या बाबजी पीराला वसई विरार ते जैनपेठी असा मेट्रोचा मार्ग होणार आहे आणि त्या तिथे एक रेल्वे स्टेशन होणार आहे. त्या रेल्वे स्टेशनला आमची मागणी होती का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावं आणि ती मागणी आमची त्यांनी मान्य केली साहेब. ऑन रेकॉर्ड आहे तर त्यांनी आमची मागणी मान्य केली आणि त्याच रस्त्याने जात असताना जो अहमदाबाद हायवे त्या अहमदाबादच्या हायवेला जी कमानी आहे सोनोलीच्या समोर त्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात आले. आम्हाला खूप आनंद होतो साहेब का या बदलापूरला बाबासाहेबांची ओळख निर्माण होते याचा मला सार्थ अभिमान आहे. आम्ही नगरसेवक झालो, आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो. कोणी आदर्श शिंदे सुप्रसिद्ध गायक त्यांनी म्हटलेत ना, कोणाचं योगदान त्या लाल दिव्याच्या गाडीला, तर खरंच माझ्या बाबासाहेबांचं योगदान आहे त्या लाल दिव्याच्या गाडीला. बाबासाहेबांनी सांगितलं का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते तुम्ही प्राशरण केलं तर अन्यायाच्या विरोधात गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सर्वांना माहीत असतील साहेब बाबासाहेबांनी आपल्याला खूप कायद्याच्या दृष्टीतून आणि संविधानाच्या मार्गातून आपल्याला खूप काय असं दिलं. एक असा छोटासा एक बाबासाहेबांचा एक किस्सा आहे. आपल्याला बराचसा इतिहास माहीत नसतो, या आपल्याला अशा त्या इतिहासाचे किस्से माहीत नसतात. तर ह्या कर्मचाऱ्यांच्या आणि आमदारांना आता जे पेन्शन लागू होते ती पेन्शन आली कुठनं, ती इतकी सहजासहजी आली का. तर एका दिवशी बाबासाहेब वकिली म्हणून काम करत होते मुंबई कोर्टामध्ये. नुकतीच कोलंबो इथे त्यांची ती डिग्री हासिल करून ते मुंबईमध्ये काम करत होते. सकाळी 10:30 वाजता ते आपल्या सहकार्याबरोबर कोर्टामध्ये जात असताना तिथे कोर्टाच्या बाहेर एक बाई आणि एक मुलगा खूप रडत होता. इतकं केविळवाणी रडत होतं का बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या सहकार्याला जाऊन बघ रे ते काय एवढं रडतं. त्यांचा सहकारी गेला आणि तिला विचारलं का बाबा तू रडतो. तर ती म्हणाली का मी 8 दिवसापासून ह्या कोर्टाच्या फेऱ्या मारते, माझ्याकडचे पैसे संपलेत, ह्यो मुलाला भूक लागले, मला काय करू ते समजत नाही. बाबासाहेबांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना त्या मुलाला आणि तिला खाऊ पिऊ घातले आणि तिला विचारलं बाबा तू इथं का आली, विषय काय आहे. तेव्हा तिने सांगितलं का साहेब माझा नवरा ST महामंडळात कामाला होता आणि त्याचा ॲक्सिडेंट झालं आणि तो मरण पावला. तुम्हाला माहीत आहे त्या टायमाला अनुकंप आणि पेन्शन असं काही नव्हतं. मी ST महामंडळामध्ये गेली आणि तिथं जाब विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितलं एवढं तुझं असेल ना तर तू जा कोर्टात जा. मी इथं कोर्टात आलो पण माझा कोणी वाली नाही. बाबासाहेबांनी एकही न रुपया घेता तिची ती केस तिथं ते पिटिशन दाखल करून ती कोर्टामध्ये दाखल केली आणि बाबासाहेब ती केस जिंकले. जो आम्हाला जो अनुकंप असेल किंवा पेन्शन असेल, आपल्याला माहीत आहे आपल्या घरचा करता जर माणूस जर गमावला गेला तर त्याला अनुकंप किंवा त्याची पेन्शन त्याला लागू केली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी तो कायदा पारित केला जी आम्हाला जे आता पेन्शन किंवा ते अनुकंप भेटतं ते आपल्याला कायद्याने दिलेला अधिकार आहे. एवढं सर्व बाबासाहेबांची आपल्याला पुन्हा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला खूप सारं दिलं. बाबासाहेबांमुळेच घेतो तो श्वास आणि खातो तो घास ते केवळ त्या बाबासाहेबांची पुण्य आहे. ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला है,
मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. खरंच थोर असे उपकार बाबासाहेबांचे. आज आम्ही जे पण आहे इथे, जे आमचे साहेब आहेत, मंत्री आहेत, ते खरंच बाबासाहेबांचीच पुण्याई आहे. खरंच असा खूप उशीर झाला आहे आणि साहेबांनी आपल्याला एवढे थोर असे विचार दिले पाहिजे. स्वराज्य शिवरायांच्या विचारावर चाललेलं पाहिजे. हे आपल्याला तसं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. आपण सर्व एकत्रच राहिलो पाहिजे आणि एकत्र चाललो पाहिजे. या बदलापूर शहरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र, या भारतामध्ये आपण जाती व्यवस्था नाही केली पाहिजे. बौद्ध हा जात नाही, बौद्ध हा विचारधारा आहे आणि ती विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची जशी आहे तशी विचारधारा पाहिजे. खरंच एवढ्या जनसमूहाने जो माझा समाज आला, माझा समाज माझ्याशी नेहमीच मला साथ देत असतो, माझ्या बरोबर उभे असतो, माझे कार्यकर्ते माझ्या बरोबर असतात, सुखात दुःखात उभे असतात. खरंच माझ्या समाजाला मी नतमस्तक होतो.